श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रमैत्रिणींनो, बघा, वसंत पंचमी 2025 मध्ये कधी आहे आणि आपल्याला त्या दिवशी आपल्या मुलांसाठी कोणती सेवा करायची आहे, कोणते उपाय करायचे आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, वसंत पंचमी 2025 मध्ये वसंत पंचमी 2 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे। या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते। या दिवशी ज्ञानाची देवता म्हणून सरस्वती देवीची पूजा करण्याची परंपरा भारतामध्ये वसंत ऋतूची सुरुवात वसंत पंचमी पासून होते आणि या दिवशी महिला खास करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात। त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं, तसेच माता लक्ष्मीची पूजा सेवा केली जाते। त्याचप्रमाणे या दिवशी आईने मुलांसाठी हा एक महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे। बघा, मुलांच्या भौतिक विकासासाठी, मुलांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी, सरस्वती देवीचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आईने या दिवशी मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। जर का आईला सुतक असेल, आईला मासिक धर्म आलेला असेल, तर हा उपाय त्यांच्या घरातील इतर व्यक्तीने केला तरी देखील चालेल, किंवा मुलं आता मोठी असतील तर मुलं स्वतः देखील हा उपाय स्वतःसाठी करू शकतात। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि हा उपाय फक्त वसंत पंचमीच्या दिवशीच केला जातो, कारण वसंत पंचमी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ समजला जातो। त्यामुळे आपण 2 फेब्रुवारीच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता सरस्वती देवीची पूजा करायची आहे। तर आता पूजा कशा पद्धतीने करावी, उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। आता आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। आपल्याला शक्यतो पिवळ्या रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे। यानंतर आपल्याकडे जर सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला ती स्वच्छ फोटो असेल तर थोडासा पाण्याचा शिलकावा देऊन फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, अत्तर लावायचा आहे। मूर्ती असेल तर मूर्ती देखील आपल्याला मूर्तीवरती अभिषेक करून तुम्हाला स्वच्छ स्नान घालून मूर्ती स्वच्छ पुसून अत्तर लावायचा आहे आणि एका पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्ही कोरा कपडा टाकून त्यावर सरस्वती मातेची मूर्ती, फोटो ठेवू शकतात। फोटो असेल तर फोटो ठेवा, मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्ती ठेवा। रांगोळीची किंवा रांगोळी असते तर रांगोळीने देखील तुम्ही काढू शकता चित्र सरस्वती मातेचा, किंवा हे यंत्र असेल तर यंत्र देखील तुम्ही सरस्वती यंत्र ठेवू शकता पूजेसाठी, किंवा तुम्ही रांगोळीने देखील सरस्वती मातेची रांगोळी काढली तरी सुद्धा चालेल। तुमच्याकडे यापैकी जे काही असेल त्याची तुम्हाला पूजा करायची आहे मनोभावे आणि सरस्वती मातेला हळदी, कुंकू, अक्षदा, पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे, पांढऱ्या रंगाची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे। या दिवशी आपल्याला विद्येची देवता सरस्वती माता यांची पूजा ही करायची आहे। वसंत पंचमी हा दिवस देवी सरस्वती, शिक्षणाची देवता सरस्वती यांना समर्पित मानला जातो। या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे आणि देवी सरस्वतीला पिवळे अन्न अर्पण करणे खूप शुभ मानलं जातं। परंतु तुम्ही विचार केला आहे का, वसंत पंचमीला पिवळ्या रंगाचं एवढं का विशेष महत्त्व दिलं जातं? तर वसंत पंचमीचा दिवस सरस्वती पूजा म्हणूनही ओळखला जातो। तसेच सरस्वती देवीला ज्ञान आणि कलेची देवी म्हटलं जातं। यावेळी 2 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमी साजरी केली जाणार असून या दिवशी विद्येची देवी सरस्वती मातेची विशेष पूजा अर्चा केली जाते। वाचन, लेखन, बोलणे आणि
नृत्याच्या कृपेसाठी माता सरस्वतीचे स्मरण केले जाते। वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा केली जाते। या दिवशी पिवळे कपडे आवर्जून घातले जातात। या दिवशी पिवळे कपडे अतिशय शुभ मानले जातात। शास्त्रानुसार पिवळा रंग खूप शुभ मानला जातो। हा रंग विशेषतः शुभ कार्यात वापरला जातो। या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी पिवळे वस्त्र आवर्जून परिधान करावे। यामुळे माता देवी खूप प्रसन्न होते आणि सरस्वती मातेचा अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो। वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल आवर्जून टाका किंवा थोडंसं गोमित्र टाकून या पाण्याने तुम्हाला या दिवशी आवर्जून अंघोळ करायची आहे। यामुळे आपल्यात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते। आपल्याला जर का वाईट बाधा असतील तर त्या देखील धुवून निघतात। म्हणून या दिवशी आपण आवर्जून अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमित्र टाकून अंघोळ करायची आहे। त्याचप्रमाणे पिवळा रंग हा भगवान सूर्याचा आहे आणि ज्याप्रमाणे सूर्याची किरणे अंधाराचा नाश करतात त्याचप्रमाणे मानवी हृदयातील वाईट भावनांचा देखील नाश करतात। त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी पिवळा रंग धारण करणे अतिशय शुभ मानलं जातं। गडद पिवळा रंग माणसाला मनोबल देतो आणि प्रत्येक कामात यश प्राप्ती मिळवून देत असतो। म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी सरस्वती मातेची पूजा करून आपण हवन देखील करू शकतात। त्याचप्रमाणे सरस्वती देवीचा मंत्र तुम्ही एखाद्या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा करू शकतात। तुम्ही सरस्वती देवीचे स्तोत्राचे पठण करू शकता, जसं की प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आवर्जून या दिवशी आपल्या मुलांकडनं म्हणून घ्यायचं आहे, पठण करून घ्यायचं आहे। सरस्वती देवीच्या ज्या पण काही स्तोत्र मंत्र आहेत याचं पठण आपण या दिवशी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या मुलांकडनं। तुम्ही सरस्वती देवीच्या मंत्राचा कुठल्याही मंत्राचा जप आवर्जून करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी माता सरस्वतीचा उपाय करायचा आहे, पूजा सेवा करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।